जोगेश्वरी पूर्वेतील महाराज भवन या परिसरामध्ये एक प्राचीन गुंफा आहे आणि या ठिकाणी शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली गेली होती आणि या ठिकाणी बऱ्याच भक्तगणांच्याकडे रेचल आपण या ठिकाणी पाहू शकता. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील मेघोडी पोलीस स्टेशनचा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर सध्या आपण जोगेश्वरी गुंफा परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जोगेश्वरी माता या ठिकाणी आहे आणि जोगेश्वरी मातेचं या ठिकाणी मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात भक्तगणांची शिवभक्तांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन मुळात आता 12 वाजून गेलेले आहेत आणि उद्या महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे या ठिकाणी किती जण या ठिकाणी येण्याची शक्यता आहे, कशा प्रकारचं नियोजन आपण केलं? महाशिवरात्रीला इथे या जो 24 तासाचा पूर्ण कालावधी असतो या कालावधीमध्ये अराउंड 1 लाखभराच्या आसपास पब्लिक पूर्ण क्रॉस होतो. जे सर्व इकडचे लोकल जे आहेत भक्तगण आणि आजूबाजूच्या नगरातले शहरातले सुद्धा येतात महादेवासाठी. त्याचप्रमाणे इतर प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा या महादेवाच्या दर्शनासाठी येतात. हे जोगेश्वरी म्हटलं म्हणजे ही जोगेश्वरीची जी गुंफा आहे ही फार पुरातन आहे आणि हे शिव पार्वतीचं स्थान आहे. ते जी महादेवाची ही जी पिंड आहे ही स्वयंभू स्थान आहे. इथे हे 6व्या शतकामध्ये हे बनलं होतं अशा प्रकारे. त्यामुळे तेव्हापासून लोकांची इथे श्रद्धा आहे आणि पूर्वीपासून लोक इथे महादेवाच्या दर्शनाला येतात. सांगाल कशा प्रकारचा उत्साह महाशिवरात्रीला घेऊन आपल्यामध्ये आहे? उत्साह म्हणजे यावेळी खूपच गर्दी झालेली आहे. दर गेल्या वर्षी थोडी कमी होती गर्दी, यावेळी खूपच गर्दी झालेली आहे. लोकांचा उत्साह खूपच आहे यावेळेला आणि गर्दी पण खूप झाली आहे. आम्हाला आवडताना मुश्किल झालं, मग अशी एकदम गोळका झाला, खूप गर्दी झाली यावेळेला. उन्होंने हमारा पूरा बेस्ट दिया है. यहाँ पे क्राउड बहुत ज्यादा हो जाता है, हर साल का यहाँ पे क्राउड बहुत होता है. मैनेजमेंट में थोड़ा प्रॉब्लम होता है, फिर भी हम लोग ट्राई करते हैं. हमारे स्वयं हमारे साथ में बहुत अच्छा टीम है, सब लोग बहुत अच्छे से कॉपरेट करके फिर भी इसका जैसे होता है वैसे सोल्यूशन निकालते हैं हम लोग. त्यामुळे अक्षरशः मी संधी कसाल भारत 24 तासासाठी मुंबई.